कडक करतात कडक बेस विरोध करा बेस वाटून राहिले हो धन्य ते संसारी 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 दया बेता गे तारी दया बेता गे तारे हे देव उपकारासाठी हे देव उपकारासाठी हे देव उपकारासाठी हे देव उपकारासाठी दयावंत जय अंतरी दयावंत जय अंतरी देव उपकारासाठी देव उपकारासाठी देव उपकारासाठी देव उपकारासाठी देव उपकारासाठी आले घर जावै पुटे
आले घर जा वैकुंठी वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी ये आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर च्या वैकुंठी आले घर जावे गुंडी आले घर जावे गुंडी आले घर जावे गुंडी आले घर जावे गुंडी आले घर उपकारासाठी विठला 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 विठला
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. कमीच राहू द्या. लटके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा संतातिया, दुसरे चरणा संतातिया, दुसरे चरणा संतातिया. पादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, नैच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयति किल शक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यांश्य हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं. भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता आपल्या समोर म्हणून दाखवलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संत महात्म्यांचं वर्णन करतात. विठला 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 विठला. या अभंगामध्ये संत हा शब्द कुठंच आलेला नाही बरं का. पण वर्णनावर्ण हे संतांचं वर्णन आहे असं निश्चित आपल्याला करता येतं. कोण संत ज्यांच्या अंतःकरणामध्ये पराकोटीचं दया असते त्यांना संत म्हणतात. दयावंत जे अंतरी, म्हणजे महाराज असे दयावंत महात्मे कुठून येतात आणि काय येतात, म्हणजे वैकुंठावरनं येतात
म्हणजे काय येतात? उपकार करण्याकरता येतात. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. बरं महाराज, मृत्यूलोकामध्ये त्यांचं वर्तन कसं असतं? तुकोबाराय त्यांचं वर्तन सांगतात. लटिके वचन नाही, देही उदासीन, आपल्या जीवनामध्ये असत्याला स्पर्श करत नाहीत. देहावर मात्र उदास असतात, देही उदासीन. महाराजांना विचारलं, म्हणजे महाराज सत्य बोलतात, याचा अर्थ कसं सत्य बोलतात? थोडं चढवला तर खूप बरं होईल. माऊली विठ्ठल 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 विठ्ठल. हो, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा हा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. या अभंगाच्या अनुषंगाने काहीसं चिंतन आपल्यासमोर करण्यापूर्वी अल्प परिहार द्यायचा तो असा. अखिल गुणनिधान, अखिल कोट ब्रह्मांड नायक, राजाधिराज जगदाधार, रुक्मिणी प्राणसंजीवन, भक्त वांछा कल्पतरू, भक्त काम कल्पद्रुम भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपेने, साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने, गायत्री माता तसेच भगवान शिवजींच्या चरण सान्निध्यामध्ये, भगवान श्री पंढरीनाथांच्या दरबारामध्ये चालू असणारा आपला हा संकीर्तन सोहळा. या संकीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने संगीतमय शिव महापुराण कथा, भगवान शिवजींचं चरित्र आपण श्रवण करत आहात. परमपूज्य आदरणीय ज्योतिष प्राज्ञ श्री हरिभक्त परायण भाबा देशमुख महाराज यांच्या मुखातून आपण प्रतिवर्षी ही कथा श्रवण करत असतो. या कथेच्या निमित्ताने कथेकरता ज्यांचं सहकार्य आहे, श्री हरिभक्तपरायण सुजित महाराज, श्री हरिभक्तपरायण पवन महाराज आणि श्री हरिभक्तपरायण विठोबा महाराज, श्री हरिभक्तपरायण पंकज महाराज, ही सर्व महाराज मंडळी दुपारच्या सत्रामध्ये कथेकरता आपल्याला संगीत साथ करण्याकरता आहेत. तदनंतरच्या सत्रामध्ये सकाळी काकड आरती असेल, सायंकाळच्या सत्रामध्ये हरिपाठ असेल आणि हरिपाठानंतर हरिकीर्तन. बस राहू दे, आता बंदच ठेवा ते. या हरिकीर्तनाकरता, हरिपाठाकरता उपस्थित असणारे सर्व महाराज मंडळी ज्यांच्या मुखातून आपण आज अशी गोड चाल ऐकली आणि जवळजवळ महाप्रसादाच्या कीर्तनापर्यंत आपण अशा गोड चाली ज्यांच्या मुखातून श्रवण करणार आहात, श्री हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज तसेच श्री हरिभक्तपरायण विष्णू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाची सेवा करण्याकरता श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसरातलं वैभव आमचे ज्ञानेश्वर महाराज इंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी महाराज श्री हरिभक्तपरायण कुकडकर महाराज आणि विनेकरी कीर्तनाची विनेकरी महाराज चांदूरकर महाराज, उल्हास महाराज, सर्व टाळकरी महाराज मंडळी, श्री हरिभक्तपरायण सरोदे महाराज, कोकडे महाराज, ओंबळे महाराज, खराबे महाराज, तुषार महाराज, गोमासे महाराज, समस्त टाळकरी मंडळ, विठ्ठलनगर, मोठी उमरी, अकोला, तसेच श्री विठ्ठल मंदिर, गायत्री मंदिर व श्री गजानन महाराज सेवा समिती, इंजिनिअरिंग कॉलनी, मोठी उमरी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असणारा आपला हा संकीर्तन सोहळा. खरं तर या सर्व मंडळींचं सहकार्य आहे आणि ज्यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे आमचे श्री हरिभक्तपरायण मदन संभाजीराव देशमुख, राहुड पिंपरीकर, देशमुख परिवार, विठा इंजिनिअरिंग कॉलनी, मोठी उमरी, अकोला यांचा संपूर्ण परिवार आणि या परिवाराच्या माध्यमातून घडत असणारी ही सेवा
मागच्याही वर्षी माझ्या दैवयोगाने भाग्याने या ठिकाणी सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. याही वर्षी मोठ्या प्रेमाने साहेबांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. अर्थात ही सेवा करत असताना कार्यक्रमाची तारीख 3 वेळा अदलाबदल झाली. तदनंतर कार्यक्रम अगदी जवळ येत असताना मला अचानक महाराजांचा साहेबांचा फोन आला. म्हणले महाराज अशी अशी आपली तारीख आहे, काही अडचण नाही, 1 दिवस आहे मोकळा, या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग येतो. दुसरी गोष्ट अशी आहे, हा जो कार्यक्रम आहे, मला वाटतं मागच्या वर्षी मला या कार्यक्रमाचे संबंधाने संपूर्ण रूपरेषा आपल्यासमोर माझ्यासमोर ठेवली होती. हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन किंवा ज्यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम साकार झालेला आहे अशा सौभाग्यवती ताई आणि त्यांच्याच मनोदयाला, त्यांच्या प्रेरणेला, त्यांच्या कुटुंबाने दिलेलं हे सहकार्य आणि त्या कुटुंबातनं निर्माण झालेला हा कार्यक्रम विठ्ठला 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 विठ्ठला. हो, भगवान परमात्म्याची त्यांच्यावर अशी निश्चिम कृपा आहे. त्यांच्या जीवनामध्ये मधुरा भक्ती त्यांनी स्वीकारलेली आहे आणि मधुरा भक्ती स्वीकारलेली असल्यामुळे भगवान परमात्म्याशी कुठलं का असेना, कुठल्या का संबंधाने असेना संबंध जोडला गेला पाहिजे. या संतोक्तीप्रमाणे, महात्म्यांच्या वचनाप्रमाणे भगवान परमाशी संबंध जोडून यथा देहे तथा देवे हे जे वाक्य आहे, या वाक्याप्रमाणे आपल्या देहाला जसे जसे उपचार लागतात तसे तसे उपचार भगवान परमात्म्याला ते प्रत्यक्ष देतात. भगवान परमात्मा एक मूर्तिरूपाने आपल्याजवळ नसून एक चालतं बोलतं परब्रह्म आपल्या समोर आहे आणि त्या परब्रह्माला ज्या ज्या गोष्टीची आपल्याला जशी गरज असते तसे उपचार त्या भगवान परमात्म्याला ते अर्पण करतात. आत्ताच मला मगाशी फेटा बांधायच्या अगोदर सांगितलं, म्हणले महाराज आमच्याकडे भगवान परमात्म्याकरता आम्हाला नाही तेवढे कपडे देवाला आहेत. व्यासपीठावर बोलायला काय अडचण नाही. आमच्या घरामध्ये देवाला 1 किंवा दुसरं वस्त्र असतं आणि आमचे वस्त्र एवढे असतात, पावसाळ्यात जरी गेलो तरी त्या वस्त्रात काम भागल एवढे वस्त्र आम्हाला असतात. सांगायचं तात्पर्य, आमची जेवढी भगवान परमात्म्यावर निष्ठा नाही, जेवढी सेवा आमच्याकडे नाही, एवढी सेवा आपण करतात. आपल्याकरता माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. जर भगवान परमात्म्याने जर पुन्हा यदा कदाचित जर जन्माला घातलं तर तिथंच त्याला देवाला सांगेल, देवा ज्या घराण्यामध्ये भगवान परमात्म्याची अशी सेवा आहे त्या घराण्यात मला जन्म दे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या सेवेकरता आपल्यासमोर हा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून दाखवलेला आहे. दुसरं कारण असं आहे, आता सध्याचा जो पिरियड आहे, ही जी वेळ आहे, भगवान श्री ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा हा प्रसंग आहे. परवाची एकादश आहे, 17 तारखेला ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये हा संपन्न होणार आहे. आणि म्हणून संत महात्म्याच्या संबंधाने आपल्यासमोर काहीच चिंतन करता यावं याकरता या अभंगाची योजना आहे. या अभंगाचा विचार करत असताना थोडी प्रस्तावना तुमच्यासमोर मांडतो. आपल्याला जेवढं जमल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न करून जगद्वंदनीय श्री तुकाराम महाराज या अभंगामध्ये शब्द वापरतात संसारी. संसारी कोणाला म्हणावं, या संसार शब्दाचा अर्थ मी तुमच्यासमोर ठेवतोय, लक्षपूर्वक ऐका. प्रापंचिक असणं वेगळं आणि संसारी असणं वेगळं बरं का. व्यवहारामध्ये जे संसारी आहेत त्यांनाच प्रापंचिक म्हणतात, जे प्रापंचिक आहेत त्यांनाच संसारी म्हणतात. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. थोडा केसा एवढा बदल आहे. प्रापंचिक कोणाला म्हणावं, ज्यांच्या पाठीमागे मुलं बाळ घरदार काय असतील नसतील सर्व व्याप आहे त्यांना प्रापंचिक म्हणावं. आणि संसारी कोणाला म्हणावं, ज्यांना ज्यांना नरदेह मिळालेला आहे त्यांना त्यांना संसारी म्हणावं. विठ्ठला
विठ्ठल 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 विठ्ठल. मी सांगितलं आपल्याला या नरदेहाला संसार म्हटलेला आहे. संसार शब्दातल्या 1, 2, 3 व्याख्या तुमच्या समोर ठेवणार आहे. संत महात्म्यांनी वाजूच नका, संत महात्म्यांनी अनेक ठिकाणी संसारी या शब्दाच्या व्याख्या आपल्या समोर केलेल्या आहेत. ऐका, संसार कशाला म्हणावं. 1, 2 व्याख्या तुमच्या समोर सांगतो. आद्यगुरु शंकराचार्य संसार शब्दाची व्याख्या आपल्या समोर ठेवतात. ते म्हणतात बरं का, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. महाराज बोलतात पुन्हा पुन्हा जन्माला येणे आणि पुन्हा पुन्हा मरणे याला संसार म्हणतात. हा एक संसार आहे. आणि दुसरा संसार अजून पुढे ज्ञानवाराय सांगतात, अगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानणे तो संसारू म्हणे जीवहन. ज्ञानवाराय बोलतात पुन्हा पुन्हा जन्माला येणे आणि पुन्हा पुन्हा मरणे याला संसार म्हणतात. संसार शब्दाची दुसरी व्याख्या. तिसरी व्याख्या करत असताना संसार कशाला म्हणावं, तर या नरदेहामध्ये हा नरदेह ज्याला ज्याला प्राप्त झाला त्याला त्याला नरदेहाला संसार म्हटलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. साथे आली हे या वळगाचा रंग हाय साथे आली या वळगाचा रंग रो. हे साथे आली या वळगाचा रंग रो. हाय साथे आली या वळगाचा रंग रो. नाही तरी संसार जाईल लया जाईल लया. नाही तरी संसार जाईल लया जाईल लया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. हे कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. आये साथे आलिया वळगाचा रंग रू. नाही तरी संसारू नाही तरी संसारू जाईल लया. साथे आलिया वळगाचा रंग रू. हे नाही तरी संसार जाईल लया. विश्वमावली ज्ञानोबारांनी संसार शब्दाची व्याख्या आपल्या समोर केलेली आहे. ए साथे आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. ज्ञानोबारा बोलतात हा संसार वायाला जाईल. जर कधी तुम्ही या देहामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही केली तर वाया जाईल. किंवा सांगायचं तात्पर्य या अभंगामध्ये जो संसारी शब्द वापरलेला आहे हा नरदेह या निमित्ताने शब्द वापरलेला आहे. म्हणजे मग या नरदेहामध्ये नरदेहधारी जे संसारी आहेत या सर्व संसारींमध्ये धन्य कोण आहेत त्याला धन्यवाद देत आहेत. ऐका, सर्व मानव मात्रांमध्ये लहान थोर अबाल वृद्ध स्त्री पुरुष या सर्व लोकांमध्ये संत महात्म्यांनी 4 प्रकारचे वर्ग तयार केलेले आहेत. शास्त्राने सुद्धा 4 वर्ग केलेले आहेत. पामर, विषयी, मुमुक्ष आणि मुक्त हे 4 प्रकार केलेले आहेत. आणि संत महात्म्याने सुद्धा 4 प्रकार केलेले आहेत. म्हणजे 4 प्रकार कोणते केलेले आहेत? प्रत्येकाच्या आचरणावरनं प्रत्येकाच्या वागण्यावरनं प्रत्येकाच्या बोलण्यावरनं शास्त्राने 4 प्रकारचे माणसं केलेले आहेत. कोणकोणते 4 प्रकार? पहिला प्रकार संत महात्म्य शास्त्रकार असं सांगतात, पहिला एक वर्ग आहे तो वर्ग अत्यंत निंदनीय जीवन जगणारा वर्ग आहे. अत्यंत निंदनीय जीवन जगतो पहिला वर्ग. दुसरा वर्ग आहे तो म्हणजे तुच्छ जीवन जगतो. तिसरा वर्ग आहे स्तुत्य जीवन जगतो. आणि चौथा वर्ग आहे तो म्हणजे धन्य जीवन जगतो. 4 प्रकार तुमच्या समोर केलेत. परत सांगतो, एक निंदनीय जीवन जगणारा वर्ग आहे, दुसरा तुच्छ जीवन जगणार आहे, तिसरा स्तुत्य जीवन जगणार आहे आणि चौथा धन्य जीवन जगणारा वर्ग आहे. 4 प्रकार तुमच्या समोर करून गेलो. या 4ही प्रकाराचा थोडा विस्तार तुमच्या समोर करतोय.
पहिला वर्ग मी बोलून गेलो. अत्यंत निंदनीय जीवन जगणारा हा वर्ग आहे. या वर्गाच्या संबंधाने जर विचार करू गेलो तर या वर्गापासून आपल्याकरता आदर्श घेण्यासारखा 1% सुद्धा त्यांचं जीवन आदर्श नसतं. निंदनीय जीवन जगणारा वर्ग आहे. कोण वर्ग आहे? थोडं सोपं संतांच्या शब्दात तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतो. दिसायला माणूसच आहे पण आचरणाने मात्र त्याला माणूस म्हणता येत नाही. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. तू शाळेत जातो का रे बाळा? नाही जात. तू रे जातो? कितवीला जातो? 5वीला जातो. माझं बोलणं तुला कळत असेल मी काय बोलतो ते. मला एक सांग, माणसाने माणूस असलं पाहिजे का माणसाने माणूस दिसलं पाहिजे? म्हणजे त्यालाच विचारलं याचा अर्थ तुम्हाला विचारलं नाही असं नाही. फक्त तुम्ही मला उत्तरं देऊ नका, तुमचं डोक्यात ठेवा. तुम्ही मला सांगा, माणसाने माणूस असावं का माणूस दिसावं? विचार करून उत्तर द्या. माणसाने माणूस असावं हे उत्तर बरोबर आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे, मला सांगा, आपल्या समोर जे जे दिसतात ते सगळे माणसंच असतात का माणसं दिसतात? अगदी बरोबर उत्तर दिलं तुम्ही. काय बोललो मी? जे जे आपल्या समोर येतात ते सर्व माणसं दिसतात. मग जे जे दिसतात ते सर्व माणसंच असतात का? असणं वेगळं आणि दिसणं वेगळं. ऐका बरं का, काही लोक माणसं दिसतात पण माणसं नसतात, आणि काही लोक माणसं दिसतातही आणि माणसं असतातही. विठ्ठला 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 म्हणावं महाराज. अत्यंत सोपी व्याख्या आहे. माणसाच्या देहात येऊन त्याला माणसासारखं जगता येतं, त्याला माणूस म्हणा. काही लोक माणसासारखं जन्माला आलेले आहेत पण आचरण मात्र माणसासारखं अजिबात नाही. मला वाटतं आचार परमो धर्म असं म्हटलेलं आहे. जो आचरणशील आहे त्याला माणूस म्हणा. जो आचरण भ्रष्ट आहे तो दिसायला माणूस असला तरी तो माणूस त्याला म्हणता येत नाही. विठ्ठला 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 ऐका, 1-2 श्लोक तुमच्या समोर सांगतो. अत्यंत गोड वर्णन केले बरं का महाराज. एषाम न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न गुणो न धर्मा ते मृत्युलोके भूमिभार भूता मनुष्य रूपे न मृगांशरंती. असं गोड वर्णन केले बरं का महाराज. ज्यांच्या जीवनामध्ये एषाम न विद्या न तपो न दानम, ज्यांच्या जीवनामध्ये कुठली विद्या नाही, ज्यांच्या जीवनामध्ये कुठलं तप नाही, ज्यांच्या जीवनामध्ये दान नाही, तपोन दानु न चापी शीलम न गुणो न धर्म, ज्यांच्या जीवनामध्ये कुठलं दान नाही, तप नाही, कुठला धर्म नाही, मनुष्य रूपेन मृगांशरंती. शास्त्रकार सांगतात ते माणसाच्या रूपाने 2 जरी पाय असले तरी चालते बोलते ते जनावरच आहे. तुकोबारायांचा स्पष्ट नाही तरी ना पचवोने, नाही तरी ना पचवोने, नाही तरी ना पचवोने, मनुष्यपणा तरी साधी नारायण, नाही तरी ना पचवोने, नाही तरी ना पचवोने, नाही तरी ना पचवोने, मनुष्यपणा तरी साधी नारायण, नाही तरी ना पचवोने, नाही तरी ना पचवोने, नाही तरी ना पचवोने. वा गोड प्रमाण दिलं बरं का महाराज. मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशुहुनी. माझं चिंतन असं चाललेलं आहे, या वर्गाच्या जीवनामध्ये परमार्थ नावाची कुठलीच गोष्ट नाही महाराज. फक्त जगणे आणि मरणे, आणि जगणं आणि मरणं या 2 टप्प्यांमध्ये कसं तरी पोट भरणे, याच्या पलीकडे त्यांच्या जीवनामध्ये कुठला पुरुषार्थ नाही. सोप्या शब्दामध्ये सांगायचं ठरलं तर पुरुषार्थविहीन जीवन जो जगतो ना त्याचं जीवन निंदनीय जीवन आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ज्ञानोबाराय गोड वर्णन करतात बरं का. ज्ञानोबाराय बोलतात, माझी ये भक्तिवीन जळो ते जी आले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबाराय बोलतात, माझ्या भक्ती वाचून जो जीवन जगतो
तो पाषाणवत आहे. फक्त पाषाण जागेवर राहतो आणि हा पाषाण सर्वत्र फिरत राहतो. कोण? जो भक्ती वाचून जीवन जगतो तो. नाथ त्याला पशु म्हणतात. भक्तीविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. मी चिंतन काय सांगायला गेलो आपल्याला, या वर्गाच्या जीवनामध्ये परमार्थ नाही म्हणजे मग तो भक्तीच करत नाही का? ज्ञानवराय बोलतात, जे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील परी जाहले असते केवळ माझे ठाई. ज्ञानवराय बोलतात, सर्व समाज प्रत्येक जो जो जन्माला येतो तो भक्ती करतोच. आता एवढ्यात मी विधान केलं, हा भक्ती करत नाही. भक्ती करतो तो, पण ज्याची करायला पाहिजे त्याची करत नाही. भक्ती करायला पाहिजे देवाची, हा भक्ती करतो देहाची. शब्द कळला तुम्हाला? देवाची करत नाही, पण देहाची भक्ती केल्याशिवाय राहत नाही महाराज. मग देहाची भक्ती म्हणजे काय? सर्वांच्या पाठातला श्लोक आहे महाराज. असं म्हणलेलं आहे, यावत जीवन सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. या उक्तीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये केवळ आपल्या देहाचे चोचले पुरवण्याकरिता आणि देहाचं पोषण करण्याकरता जगतो, हा त्या वर्गातला वर्ग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंडाची. बस देहाला देव म्हणून देहाचं पोषण करणे, याच्या पलीकडे त्याच्या जीवनामध्ये काहीच पुरुषार्थ नसतो. मला सांगा, असा जो वर्ग आहे या वर्गाबद्दल आपल्या जीवनामध्ये आदर्श घेण्यासारखं काही वाटतं का? हो, काही वाटत नाही. आणि म्हणून यांचं जीवन शास्त्राने संत महात्म्यांनी निंदनीय जीवन ठरवलंय महाराज. निंदनीय जीवन जगणारा वर्ग. दुसरा वर्ग आहे तो म्हणजे जरा याच्यापेक्षा उच्च क्वालिटीचा आहे, चांगला आहे, पण भक्ती सुखापेक्षा, भक्ती करणाऱ्यांपेक्षा त्यांचं जीवन सुद्धा तुच्छ जीवन आहे. म्हणजे कोणाचं तुच्छ जीवन आहे? आता शब्द लक्षपूर्वक ऐका महाराज. स्वकष्टाने मिळवलेल्या पैशातनं फक्त आणि फक्त संसाराच्या उपभोगाच्या वस्तू एकत्रित करून त्याच भोगाच्या वस्तूंमध्ये रममान असणारा हा वर्ग, ज्याला कंसामध्ये विषय म्हणतात, या विषयी लोकांचं जीवन भक्ती सुखापुढे तुच्छ जीवन आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, आमचे गुरुदेव परमपूज्य आदरणीय राऊत बाबांचं वाक्य आहे. राऊत बाबा सांगतात, परमार्थ करणारा गरीबातला गरीब याच्या पुढे प्रापंचिक श्रीमंतातला श्रीमंत त्याच्या पुढे तुच्छ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. त्याचं कारण आहे महाराज, परमार्थाचा जो आनंद आहे त्या आनंदापुढे तुम्हाला प्रपंचात मिळणारा आनंद कधी कमीच पडतो आहे. आणि म्हणून प्रापंचिक कितीही मोठा झाला, किती त्याच्याकडे ऐश्वर्य असलं तरी सुद्धा तो पारमार्थिक माणसाची बरोबरी करू शकत नाही. जाऊ द्या, मृत्यूलोकातला विचार सोडा. मला वाटतं मृत्यूलोकाच्या पलीकडे ज्यांच्याकडे ऐश्वर्य आहे ते सगळं ऐश्वर्य या भक्तिसुखापुढे थोटं पडतं, कमी पडतं. ते भक्तिसुखापुढे तुच्छ वाटतं. निळोबारायांची एक गवळण आहे, प्रमाण आपल्या पाठातले असतील. अत्यंत गोड निळोबाराय वर्णन करतात. निळोबाराय बोलतात, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुडे ते क्षीण, विषय सुख बापुडे ते क्षीण, जेथे नसरेची वैकुंठ सदन, येथे नसरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवने नेघो म्हणून या त्यागी परोते, नेघो म्हणून या त्यागी परोते, नेघो म्हणून या त्यागी परोते, नेघो म्हणून या त्यागी परोते. अत्यंत गोड वर्णन करतात. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुडे ते क्षीण, जेथे नसरेचे वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवने हो. ऐका जरा लक्षपूर्वक. निळोबाराय असं गोड वर्णन करतात महाराज. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण. नित्यानंद कोणाला मिळतो? जे भक्ती करतात त्यांना नित्यानंद मिळतो. या भक्ती करणाऱ्यांच्याकडे असणारा जो नित्यानंद आहे, या नित्यानंदापुढे विषयानंद तो कोण. विषयानंद त्याच्या पुढे कमी ठरतो. नित्यानंदापुढे आनंद तो कोण. विषय सुखबाई
बापुडे ते क्षीण येथे न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवनवू. निळवारे वर्णन करतात या आनंदापुढे वैकुंठामध्ये असणारा आनंद कमी पडतो. शेषशाही भगवान परमात्म्याला तिथं जो आनंद आहे तो आनंद सुद्धा या आनंदाच्या पुढे कमी पडतो. विठ्ठला 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 वैकुंठामध्ये आनंद नाही महाराज बर का. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगी. हा आनंद वैकुंठामध्ये नाही, हा आनंद स्वर्गात नाही, हा आनंद स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा हा आनंद नाही. आणि म्हणून हा आनंद मिळवण्याकरता भगवान परमात्म्याचं स्वरूप असणारा मोक्ष, या मोक्षाकडे संत महात्मे पाठ करतात. देवाला सांगतात देवा हा मोक्षपेक्षा आम्हाला याची काही गरज नाही. हा कितीही दुर्लभ असला तरी तो मोक्ष तुमच्याकडे ठेवा. मला तुमचं ते मोक्ष ज्याच्याने मिळतं असं ब्रह्मज्ञानही नको, आत्मस्थिती भावही नको. हा आनंद मिळण्याकरता तू देव असावा, मी भक्त असावा. याची पलीकडे आमची काहीच मागणी नाही. मी भक्त तू देव ऐशी करी, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशी करी. ही महात्म्यांची वृत्ती आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य आहे या आनंदापुढे, भक्ती सुखाच्या आनंदापुढे मोक्षाचा आनंद कमी आहे. म्हणजे मग महाराज मोक्षाचा जर आनंद नसेल मग वैकुंठातला आनंद तो सुद्धा आनंद नाही. जर यदा कदाचित तो आनंद जर या आनंदापेक्षा मोठा राहिला असता तर वैकुंठाधिपती भगवान पंढरीनाथाने तर वैकुंठ सोडून ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदना, धन्य ते वैष्णव सदना. येथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, येथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. सुखा कारले देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. का राहिला? उत्तर एकच आहे, तो आनंद वैकुंठात नाही, तो आनंद मृत्यूलोकात आहे, तो आनंद संतांजवळ आहे. याकरिता तो वैकुंठाधिपती भगवान परमात्मा वैकुंठ सोडतो आणि संत संगती करता त्यांच्या जवळ येऊन वास्तव्य करतो. तर का ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सांगायचं तात्पर्य असं आहे, या भक्ती आनंदापुढे किती मोठा संसारी असला तरी तो भक्ती सुखापुढे तुच्छ आहे. एक वाक्य सांगतो, बऱ्याच लोकांच्या लक्षात येणार आहे बरं का माऊली महाराज. काय झालं, एकदा परम आदरणीय परमपूज्य आदरणीय गुरुवर्य भंडारदात्या महाराजांनी कीर्तनामध्ये हे वाक्य सांगितलं होतं. एकदा काय झालं म्हणले, चातुर्मास चालू असताना पंढरपुरामध्ये गुरुनाम गुरु परमपूज्य आदरणीय धुंडा महाराज देगलूरकर महाराज श्रींकडे एक श्रीमंत गृहस्थ प्रवचन झाल्यानंतर त्यांच्या जवळ गेलेत आणि गेल्यानंतर महाराजांना सांगितलं, महाराज जरा 2 मिनिटाची वेळ असेल तर तुमच्याशी बोलायचं आहे. महाराज म्हणले ठीक आहे, बोला, काय बोलायचं तुम्हाला. त्यांनी महाराजांना सांगितलं, म्हणले महाराज मला एक सांगा, तुमच्याकडे घरं किती हो? पहिला प्रश्न विचारला. महाराज म्हणले घराचं काय घेऊन बसला, हा जो देगलूरकर वाडा आहे ना, या वाड्यामध्ये 10 बाय 10ची एवढी एकच रूम माझ्याकडे आहे. बरं महाराज मला दुसरं एक सांगा, तुमच्याकडे बॅलन्स किती आहे? महाराज म्हणले कशाचा बॅलन्स, कशाचं काय? अरे पोथी सांगितल्यानंतर, प्रवचन झाल्यानंतर त्या पोथीवर 1-2 पैसे जे ठेवतात तीच माझी संपत्ती, याच्या पलीकडे माझ्याकडे काहीच नाही. बरं महाराज मला एक सांगा, तुमच्याकडे घरामध्ये तुमच्याकडे असणाऱ्या म्हणजे तुमची जी मंडळी आहे
आईसाहेबांच्या अंगावर काहीतरी तोळे, 2 तोळे, 5 तोळे काहीतरी सोनं असेल का नाही तुमच्याकडे? महाराजांनी उत्तर दिलं, तसं काहीच नाही. लग्नाच्या निमित्ताने मंगळसूत्राच्या नावाने घातलेलं तेवढं एक मंगळसूत्र आणि 2 मणी, याच्या पलीकडे काही सुवर्ण नाही. म्हणले महाराज अजून एक छोटासा प्रश्न. म्हणले मग जमीन वगैरे काही असेल ना देगलूरला तुमच्या गावाकडे? महाराज म्हणले गावाकडे जमीन वगैरे काहीच नाही. महाराज तुमच्याकडे जमीन नाही? म्हणले नाही. सोनं नाही? म्हणले नाही. तुमच्याकडे पैसा नाही? म्हणले नाही. तुम्हाला घर नाही? म्हणले नाही. आता मी सांगतो माझं ऐका, असं ते म्हणले बरं का. ऐका, ते म्हणले माझ्याकडे त्या टायमाला, महाराजांच्या काळामध्ये माझ्याकडे त्या टायमाला त्यांनी सांगितलं 5 ते 7 लाख रुपये रोकड कॅश माझ्याकडे आहे. दुसरं उत्तर दिलं, प्रमुख 7 शहरांमध्ये 7 बंगले माझ्याकडे आहेत. माझ्या घरामध्ये 100-200 किलो सोनं माझ्या घरात आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि सर्वात शेवटी सांगितलं माझ्याकडे सर्व बापदाद्यांची जर जमीन एकत्र केली तर कमी जास्त 2000 एकर जमीन माझ्याकडे आहे. पुढचा प्रश्न विचारला त्यांनी, महाराज माझ्याकडे सर्व ऐश्वर्य आहे, तुमच्याकडे काहीच नाही, मग असं असताना सुद्धा लोक तुम्हाला मोठे का म्हणतात? तुमच्या लक्षात आलंय? तुम्हाला मोठं का म्हणतात? महाराजांनी त्यांना गोड उत्तर दिलं, ऐक, तुला उत्तर हवंय ना? तुझ्याकडे कितीही मोठं ऐश्वर्य असलं तरी सुद्धा मला मोठं का म्हणतात असं जर तुला विचारायचं असेल तर त्याचं उत्तर असं आहे, तू किती मोठा असला तरी सुद्धा मी तुझ्या पुढे कधीच वाकणार नाही. प्रसंग आला तर तुला माझ्या पुढे वाकावं लागेल, म्हणून मी मोठा. विठ्ठला विठ्ठला हे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य तात्या महाराजांनी सांगितलेलं त्यांचा अनुभव. कारण त्या टायमाला मी नव्हतो. मोठ्यांचे अनुभव आपण ऐकावे, ते समाजासमोर ठेवायचे. मी का सांगितलं, त्यांचं म्हणणं असं होतं, पारमार्थिक माणसाने कधीच कोणापुढे लाचारी पत्करू नये, हे महत्वाचे. महाराज एक सांगू तुम्हाला, लाचार व्यक्ती कुठंच कामाचा नसतो. आणि म्हणून पारमार्थिक माणसाने लाचार जीवन जगू नये. परमार्थ करणारा खूप मोठा असतो दादा. आणि म्हणून पारमार्थिक माणसापुढे संसारी वर्ग हा तुच्छ आहे. दुसरा वर्ग, तिसरा वर्ग सांगून गेलो आपल्या समोर, तो वर्ग म्हणजे स्तुत्य जीवन जगणारा आहे. स्तुत्य म्हणजे कोण? त्याची स्तुती करावी असा वर्ग आहे. महाराज कोणता वर्ग आहे? संसारातच आहे, पण संसारामध्ये असताना ज्याला या देहाचं अनित्यत्व कळालेलं आहे, हा देह कशा करता मिळालेला हे कळालेलं आहे, आणि या देहामध्ये आल्यानंतर जो भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता आपल्या जीवनामध्ये साधना रत आहे, त्यांचं जीवन स्तुती करण्याच्या लायकीचं आहे. विठ्ठला 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 काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काही उद्धार पावेना, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त जगद्वंदने जगद्गुरु श्री तुकाराम महाराज त्यांची भूमिका घेऊन हे प्रमाण आपल्या समोर ठेवतात. काही मी उद्धार पावेन, माझा उद्धार कधी होईल? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. या देहात मुक्त होण्याकरता, नवे नवे भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता, भेटी करता ज्याच्या अंतःकरणामध्ये आस लागलेली आहे त्याला म्हणावं साधक. जो साधना रत आहे त्याला साधक म्हणतात. आणि असे जे साधक आहेत, या साधकांचं जीवन स्तुती करण्याच्या लायकीचं आहे, पात्रतेचं आहे. म्हणजे मग या साधक वर्गांमध्ये महिलासुद्धा साधकच आहेत, पुरुषसुद्धा साधकच आहेत. काही साधक वयाने लहान आहेत, काही साधक वयाने 50च्या पलीकडचे आहेत, पण साधकच आहेत. ते स्तुती करण्याच्या लायकीचे आहेत. महाराजांना विचारलं, म्हणजे महाराज एक निंदनीय जीवन जगणारा वर्ग कोण असतो तोही कळला, तुच्छ जीवन जगणारा कोण असतो तेही कळला, स्तुत्य जीवन जगणारा तोही कळला. आता सांगा मला, धन्य जीवन जगणारा कोण? महाराज बोलतात, या संसारी लोकांमध्ये जो दयावंत आहे तो धन्य आहे. अभंगाचं पहिलं चरण. धन्य ते संसारी, 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 धन्य ते संसारी.
त्या धन्य असणाऱ्या संसारी लोकांचं वर्णन करतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. आपल्याला दयावंत या शब्दाचा विचार तुमच्या समोर मांडतोय. जरा लक्षपूर्वक आहे का, अत्यंत गोड चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला दया या शब्दापासून दयावान या शब्दापर्यंत आपल्याला जायचं, दयावंत शब्दापर्यंत प्रवास करायचा आहे. मी एक तुम्हाला जाता जाता प्रश्न विचारतो. थोडं अंतर्मुख होऊन प्रत्येकाने उत्तर देऊ नका, पण मनामध्ये तो विचार करा. मला एक सांगा, दया हा जो धर्म आहे, हा धर्म प्रायः सहजासहजी प्रायः मला खरं सांगा, हा दया धर्म झोपडीत दिसतो का बंगल्यात दिसतो? ऐका जरा, मी तुम्हाला बंगल्यापर्यंत येणारी काळजी करू नका. दया धर्म सहसा झोपडीत दिसतो, बंगल्यामध्ये दया सहसा बोलतो, सहसा बंगल्यामध्ये दया दिसत नाही. दया दिसते ते झोपडीमध्ये. ऐका जरा, तुमचा अनुभव काय असेल मला माहिती नाही, पण एक थोडा आलेला अनुभव तुम्हाला सांगतो बरं का. नवीन नवीन कीर्तनाला सुरुवात झाली आणि कीर्तनाला सुरुवात झाल्यानंतर शहरामध्ये जाण्याचा योग. शहरात गेलो, रेल्वे स्टेशनला जसे तुम्ही आलात तशी तेही आलेत. यांच्या घरी गेलो, पुण्यातली गोष्ट आहे. घरी गेल्यानंतर दिवसभर प्रवास करून गेलेलो आहे. प्रवासातलं बाहेरचं काही खाणं ते वर्जेच आहे. फक्त पाण्यावर दिवसभर बांधून आणलेली शिदोरी ती सकाळी 9 वाजताच संपली. संध्याकाळी 5 वाजता गेलो, भूक लागली. गेल्यानंतर अपेक्षा होती त्यांनी काहीतरी म्हणावं, महाराज जरा 2 घास खाता का. वाटच बघत होतो, ते म्हणायला तयार नाही. त्यांनी मात्र 1 ग्लासभर दूध माझ्याकडे आणलं ताई, एवढा ग्लास भरून. त्यांना म्हणलं, साहेब अहो पोटात भूक मावत नाही, एवढं जर दूध घेतलं आणि ते जर नाही पचलं तर दुसरा कीर्तनकार आहे का? ते म्हणले, महाराज अजिबात काही काळजी करू नका, हे दूध तुम्हाला त्रास देणार नाही. ते काही म्हशीचं नाही किंवा जर्शीचं नाही, गावरान गाईचं दूध आहे. गावरान गाईचं दूध नाही, ते अमृतच आहे. अमृत आहे, वाद नाही. बरं त्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकलेला आहे, सुंदर दूध आहे, तुम्ही घेऊन बघा. मी विचार करायला लागलो, तो ग्लास जवळ आलेला होता, त्याचा वास चांगला येत होता. म्हणलं हे जर परत केलं तर तो जरा एवढा प्रसादाचा अवमानच ठरेल. मी तो घाबरत तो ग्लास हातात घेतला ताई. हातात घेतला, मनात विचार करत होतो, जर एवढा ग्लास जर दूध घेतलं आणि जर भूक नाहीच लागली, भूक जर मोड झाली, भूक जर मोडल्या गेली तर भाकर जाणार नाही. आणि जर कधी हा ग्लास जर परत दिला आणि हा ग्लास जर परत गेला, त्याचा परिणाम पाकिटावर तर नाही होणार. काय करावं काय बा, नाही इलाज म्हणून तो ग्लास घाबरत मोठ्या मुश्किलीने हातात घेतला, देवाचं स्मरण केलं आणि 1 घोट घेतला. साहेब, एका घोटात त्या ग्लासाचा तळ मला दिसला. ग्लास मोठाच होता, वादच नाही महाराज, पण एका घोटात त्याचा तळ दिसला. तळ दिसल्यानंतर मग मात्र मी त्या ग्लासामध्ये असं डोकावून बघितलं. आत बघितलं महाराज, जिथं दूध टाकायची जागा असते ना वरची, ती फक्त एवढीच होती. एवढी जागा, एवढा ग्लास आणि एवढी जागा. मग मी नंतर तो ग्लास उलटा करून बघितला. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, तो ग्लास एवढा खालून पोकळच होता, एवढा पोकळ आणि वरून एवढाच. नंतर माझ्या लक्षात आलं, बंगल्यातली दया एवढी पोकळच असते, फक्त एवढी दिसण्यापुरता दया असते. विठ्ठला विठ्ठला खरंच वस्तुस्थिती बरं का माऊली. अजून सांगतो तुम्हाला. आता हे झालं बंगल्यातला, आता तुम्हाला झोपडीतलं सांगतो. काय झालं, आता हे दिवस लागलेच आपले हिवाळ्याचे दिवस, थंडीचे दिवस. या थंडीच्या दिवसामध्ये सकाळी जे प्रवास करतात मोटरसायकलीवर, त्यांना कळतं थंडी कशी असते बरं का महाराज. अत्यंत प्रसंग बिकट येतो. अगदी कडाक्याची थंडी असावी आणि प्रवास करत असताना प्रवासी जसा प्रवास करतो तसं कुठेतरी शेकोटी मिळेल का हा तपास करत चालतो. खिशामध्ये काही पेटी वगैरे नसते. कुठंतरी कोणीतरी पेटवलेलं जर दिसलं ना, गाडी बाजूला लावायची, अर्धा तास 1 तास इथं शेकत बसावं, अशी परिस्थिती निर्माण होती. काय झालं, 1 तास झाला सतत गाडी चालून सकाळची वेळ आहे, सगळं शरीर गारठलेलं आहे महाराज, हात गारठून गेलेले आहेत, हात ताठ होत नाही, बोटं ताठ होत नाही. काय करावं, जाता सकाळी 5:15 पावणे 6ची वेळ आहे, 6 सव्वा 6ची वेळ. सकाळी एक म्हातारी, एक शेतामध्ये झोपडी करून राहत असणारी म्हातारी, त्या म्हातारीने नुसतंच अंगण झाडायला सुरुवात केली होती. तिने 3 दगडाच्या चुलीवर कुठंतरी 2-3 काडे पेटवून तिथं थोडंसं पाणी तापवायला ठेवलं होतं. गाडी साईडला लावली, तिथं गेला आणि तिथं गेल्यानंतर अंग शेकायला लागला. म्हातारी आजी, त्या आजीला कोणीच नाही. त्या आजीने त्याला विचारलं, का रे बाबा, कोण, कुठून आला, कुठं जायचं तुला? चौकशी केली.
का रे बाबा थंडी वाजते? तुला हो आजी खूप थंडी वाजते. मग एक काम करते, तू चहा घेशील? आता थंडीमध्ये सर्वात मोठं औषध म्हणजे चहाच आहे. चहा जरी घेत नसला तरी थंडीच्या टायमाला जर मिळाली तर ते जीवनाकरता अमृतच आहे. हो आजी घेईन चहा. असं ठीक आहे, काही काळजी करू नको, मी चहा देते तुला. त्या म्हातारीने महाराज झोपडीत गेली आणि झोपडीत गेल्यानंतर त्या आजीबाईने एक झोपडीतनं एक पातेलं बाहेर आणलं. पातेलंच म्हणतात ना इकडं, पातेलं बाहेर आणलं. ते पातेलं असं होतं महाराज, जसं घेतलं तसं बाहेरून कधीच न घासलेलं पातेलं. मी बाहेरचं बोललो, आतला ऐका ना जरा. जसं घेतलं तसं बाहेरून कधीच न घासलेलं पण आतून मात्र गंगेप्रमाणे निर्मळ असणारं पात्र ते पातेलं आणलेलं आहे. त्या 3 दगडांच्या चुलीवर ते पातेलं ठेवलं. त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकलं. गुळाचा खडा आणला, तो गुळाचा खडा टाकला. 1 चिमूटभर साखर आपल्या चहापत्ती टाकली. ती गवती चहा टाकली. थोडंसं अद्रकाचा तुकडा टाकला. थोडे 2-4 तुळशीचे पानं टाकले. आपण जो भाजीत खातो तो निंबू, त्या निंबूच्या झाडाचे 2 पानं आणले ते टाकले. निलगिरीचं झाड होतं त्याचे 2 पानं घेतले, ते पानं त्या चहात टाकले. जरा घेऊन बघा मग सांगा कसा लागतो चहा. ते निलगिरीचे पानं टाकले आणि पानं टाकल्यानंतर चहा उकळायला ठेवला. ग्लास घेतला, दूध बघायला गेली, दूध दिसत नाही. इकडं जाय तिकडं जाय, दूध नाही. घरासमोर एक बकरी आहे, तिच्याकडे गेली पण बकरीने काही दूध दिलं नाही. आजीबाईंनी काय केलं, जाऊ दे म्हणले बाबा, दूध नाही. चहा तयार केला आणि चहा तयार केल्यानंतर आजीबाईंनी कप आणि बशी आणली. आता इकडं ग्लास एवढा मोठा होता, आजीबाईचा कप एवढाच होता. बशी होती. त्या आजीबाईने त्या कप आणि बशीमध्ये चहा ओतला. चहा ओतत असताना कपही भरला आणि बशी सुद्धा भरली. म्हणजे एरवी आपण एका हातात बशी घेतो, कप घेऊन ओतून चहा पितो. त्या एका हाताला न ऐकणारी ती चहा ती बशी, नाईलाज असतो तो कप बाहेर ठेवावा लागला आणि 2 हातांनी ती बशी हातात धरून हळूच तोंडाला लावली. अगदी एक घोट घेत असताना आपल्या शरीरामध्ये अमृत घेतल्यानंतर जो परिणाम जाणवतो तसा परिणाम जाणवायला लागला. ऐका, बशीतला चहा संपला, कपातला होता तोही संपला आणि संपत असताना आजीबाईने पुन्हा विचारलं, दादा थोडा शिल्लक देऊ का रे अजून? ऐका देवा, मी का सांगितलं तुम्हाला, ही झोपडीतली दया आणि ती बंगल्यातली दया. विठ्ठला 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 ऐका ना देवा, मला एक सांगा, एखाद्या झोपडीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागते? अजिबात नाही महाराज, अजिबात नाही, कोणाचीच परवानगी घ्यावी लागत नाही. बरं, शहरामध्ये तुम्ही कोणाच्या बंगल्यात जाऊ शकता का? अजिबात नाही. एक सांगू तुम्हाला, प्राय हा शहरामध्ये गेट बंद असतं, त्या गेटवर एक बोर्ड असतो. बोर्ड, मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला त्याचा अभ्यास जास्त आहे. बरोबर उत्तर दिलं. काय बोर्ड असतो? कुत्र्यांपासून सावध, एवढा बोर्ड असतो. खरं सांगू सर, ऐका बरं का, शब्दातलं गांभीर्य लक्षात ठेवा. खरं सांगतो, त्या घरात 4 पायाचे कुत्रेच नसतात. कुत्र्यांपासून सावधान. ऐका.